जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या व्यक्ती जे राष्ट्रहिताने, धर्महिताने प्रेरित होऊन हिंदुत्वासाठी आपापल्या परीने, आपापल्या स्तरावर कार्य करत आहेत, काम करत आहेत आणि येणाऱ्या ग्रहयुद्धाला तोंड देण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, अलीकडील काळामध्ये BJPचा जो ग्राफ वाढलेला आहे किंवा BJP विजयी होत आहे, तर त्यामुळे अशा व्यक्तींचा, अशा संघटनांचा गैरसमज झालेला आहे की हा जो BJPचा विजय होत आहे, तो हिंदुत्वाचा विजय आहे. असा ज्यांनाही गैरसमज झालेला आहे मित्रांनो, आपण अंधारात आहात किंवा भ्रमात आहात. BJP गाव लेव्हलवरून वरच्या स्तरावर जी जिंकत आहे किंवा अग्रेसर आहे, तिचा ग्राफ वाढला आहे, याचा अर्थ हा नाही आहे की हा हिंदुत्वाचा विजय आहे, हे लक्षात घ्या. यामुळे काय होईल मित्रांनो, की आपला जो लढा जो आहे, ह्या इस्लामिक आतंकवादाला, जिहादाला आपण लढा जो देण्याचा प्रयत्न करत आहोत, तो कमकुवत होईल. शासकीय यंत्रणा किंवा सरकार आपल्या जागी ठीक आहे. परंतु सर्वस्वी BJP किंवा सरकार यावर अवलंबून जर आपण राहू किंवा निश्चित होऊ, तर हे आपल्या हिंदुत्ववादी विचाराला परवडणारं नाही आहे किंवा योग्य नाही आहे. तेव्हा असा गैरसमज करून चालत असाल तर आणि ढिले पडत असाल, सुस्त होत असाल, तर आपली ही मोठी चूक आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, BJP का जिंकत आहे याची अनेक कारणे आहेत, वेगवेगळी कारणे आहेत. ती समजून घेतली तर आपल्याला समजून येईल की हा हिंदुत्वाचा विजय नाही आहे. मित्रांनो, 2014च्या नंतर मोदी यांनी जनकल्याणाच्या, समाज कल्याणाच्या वेगवेगळ्या योजना देशात राबवल्या आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्ट्रिक्ट अशी पावलेही उचलली गेली. त्यामुळे BJP जिंकत आहे. त्यापैकी एक योजना आहे मित्रांनो, अनेक योजनांपैकी एक योजना आहे उज्ज्वला योजना, ज्याचा लाभ गरीब महिलांना, वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना झालेला आहे. गाव लेवलवर जर गेला तर याचा प्रचंड लाभ महिलांना झालेला आहे आणि त्यामुळे विशेष करून महिलांचा ग्राफ, महिलांचा कल हा BJPकडे चांगल्या प्रमाणात वळलेला आहे. हे विरोधक जे बोलतात ना, EVM मध्ये घोटाळा आहे वगैरे, हे तर ते मूर्खपणाची त्यांची तर लक्षणे आहेतच. पण आपण जे हिंदुत्वासाठी विचार करून पुढे जात आहोत, पावले टाकत आहोत, तर या भ्रमात आपण राहू नये. वेगवेगळ्या योजनांचा लाभ, विशेष करून महिलांना जो लाभ झालेला आहे, त्याचा परिणाम आपल्याला हा BJP जी जिंकत आहे BJP जी जिंकत आहे त्यातून दिसत आहे. म्हणून असं समजून जर आपण चालू किंवा ढिले पडू आणि आता काय आपलं सरकार आलेलं आहे, म्हणजे BJP सरकार, म्हणजे आता हिंदुत्वाचा विजय म्हणजे आपण निश्चित होऊ, तर हे चुकीचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. खरी जर रिॲलिटी, वस्तुस्थिती जर समजून घ्यायची असेल तर ग्राउंड झिरोवरून खरा रिपोर्ट ग्राउंड झिरोवरून कळतो. म्हणून ग्राउंड लेवलवरची जी रिपोर्ट असेल, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, ती सत्यच असते. गावागावामध्ये उज्ज्वला योजनेचा जो गाडी जी फिरते, टेम्पो जो फिरतो, त्याच्यावरती नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला असतो. हे लक्षात घ्या. हे मी का सांगत आहे, कारण
मला असं वाटत आहे की बी-जे-पी जी जिंकत आहे ते हिंदुत्ववादी विचाराने जिंकत आहे, हा आपला गैरसमज काढण्यासाठी. कारण आपण जी लढाई आपल्याला लढायची आहे भविष्यामध्ये, तर ती ढिली पडली जाईल. जर बी-जे-पी जिंकत आहे म्हणजे आपण ढिले पडू, हे आपल्याला ढिलं पडून चालणार नाही मित्रांनो. आणि म्हणून म्हणतो की बी-जे-पीचा विजय म्हणजे हिंदुत्वाचा विजय नाहीये, हे लक्षात घ्या. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.